मटार मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 मोठे चमचे डाळवं, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा जिरं, 2 कांदे, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गूळ, 500 ग्रॅम मटार, पाणी. मिक्सरमध्ये लसूण, आलं आणि डाळवं घालून त्याची भरड करायची. आता यात टोमॅटो घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आता जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा आणि यात तयार केलेली प्युरी घालायची आणि परतून घेत त्यात संडे मसाला, तिखट, चवीप्रमाणे मीठ, गूळ घालून एकत्र परतायचे. आता यात मटारचे दाणे आणि पाणी घालून मध्यम आचेवर 1 शिट्टी काढायची. झाला आपला ताजा मटार मसाला तयार. अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये मटार मसाला कसा बनवायचा ते बघूयात. सगळ्यात आधी आपण यासाठी जे वाटण लागतं ते वाटण तयार करून घेऊया. मिक्सरचं भांडं आहे, यामध्ये 2 लसूण पाकळ्या, आलं, 2 चमचे डाळवं घालून घ्यायचं आणि याची भरड काढून घ्यायची. तर यामध्ये घालायचे 2 टोमॅटो मध्यम आकाराचे आणि याची छान प्युरी तयार करायची. प्युरी बनवून तयार आहे. आता पुढची प्रोसेस करूया. कुकरमध्ये तेल गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात जिरं. जिरं फुललं की बारीक चिरलेला कांदा. 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हा कांदा मस्तपैकी सोनेरी रंगावर परतून घेऊया. कांदा छानपैकी असा खरपूस परतत आला की यामध्ये घालूयात ही टोमॅटोची प्युरी आणि हे एकत्र आता एक 10 ते 12 मिनिटं तरी परतून घेऊया. मसाला इथे छानपैकी परतून झालेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात संडे मसाला, म्हणजे स्पेशल काळा मसाला आहे हा. ही बॅडगी मिरची वाटणामध्येच घालते. चवीपुरतं मीठ, म्हणजे मीठ छान एकजीव होतं. आणि अगदी अर्धा चमचा गूळ. टोमॅटोला आंबटपणा असतो टोमॅटोमध्ये, तो कमी करण्यासाठी गूळ घातलेला आहे. आता हे एकत्र एकजीव परतून घेऊयात 2 ते 3 मिनिट. आता मटार शिजवूयात. इथे ही प्रोसेस मी बनवते कुकरमध्येच. अर्धा किलो मटारचे हे दाणे आहेत. कुकरमध्ये केल्यामुळे काय होतं, हा मटार श्रिंक नाही होत आणि छान असा एकसंध शिजला जातो, मऊसूत शिजला जातो. हे करूयात छान एकजीव. चला, हे छान असं कोटिंग आलं की यामध्ये घालूयात पाणी. खूप पाणी नाही घालायचं, 1 पाव कप पाणी पुरेसं होतं. म्हणजे डिपेंड्स तुम्हाला कितपत घट्ट आणि सैल हे खायची आहे मटार मसाला, पण इतकं पुरेसं आहे. आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 1 शिट्टी फक्त काढून घ्यायची. इथे मटार मसाला मस्तपैकी वाफवून आहे तयार. वाह, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल काय मस्त दिसतोय मटार. आणि ही तर्री जी आहे ती तर्री देखील मस्त दिसते आणि मटार छान शिजलाय. गरमागरम वाफाळता भात आणि मटार, आहा हा, भन्नाट कॉम्बिनेशन लागतं हे चवीला.